तर तुम्ही पाहू शकता पोपटी बनवण्याची तयारी सुरू आहे मॅरिनेट करून. तर सर्व पदार्थ मिक्स केलेले आहेत तंदुरी मसाल्यामध्ये. कणीस, पनीर, हे आहे रताळी, बटाटे, फ्लॉवर आणि हे आहेत बेबी कॉर्न. तर आता मडक्यामध्ये सर्व सामान आपण भरत आहोत जे मॅरिनेट केलेलं आहे. त्याच्यामध्ये बांबुर्ड्याचा पाला टाकलेला आहे आणि पनीर मॅरिनेट केलेलं फॉईल पेपरमध्ये बंद केलं. हे आहेत पावट्याच्या शेंगा. आम्ही निघालो होतो रात्री शेताकडे. तर हा असा रस्ता आहे. अंधारातून गेलो होतो, लाईट अजिबात नव्हती. तर खूप मजा आली हे सगळं करताना. आम्ही आता पाहू शकता मधुरा आणि विक्रमी मडकी घेऊन जात आहेत ज्याच्यामध्ये सर्व सामान भरलेलं आहे. आणि हा जो पालापाचोळा दिसतोय हा विस्तव देण्यासाठी आम्ही वापरणार आहोत. तुम्ही बघू शकता किती लाकडं जमवलेले आहेत. हा आणि आपण मडके सेट करत आहोत आणि त्याच्यावर सगळा पालापाचोळा टाकत आहोत सो दॅट आम्ही त्याला विस्तव लावू शकू. तर सगळे अरेंजमेंट सुरू आहे. अजय आहे, मी आहे. तर पाहून तर वाटतंय सगळं अरेंजमेंट व्यवस्थित झालेली आहे. आता आम्ही अग्नी देत आहोत. अजयने अग्नी दिलेली आहे पोपटीच्या मडक्यांना. तर अग्नी देवताभ्यो नमः. खूप छान प्रज्वलित झालेलं. ओंकार मस्त पोज देतोय आणि त्यातल्या त्यात आम्ही फोटो सेशनही करून घेतलं. तर बघू शकताय खूप छान असं वातावरण होतं. नारळीच्या बागाच्या मधोमध आम्ही हा पोपटीचा कार्यक्रम केला होता. आता ही पोपटीचा विस्तव विजलेला आहे. विक्रमी ते साफ करत आहे पूर्णपणे आणि त्याच्यानंतर आता अजय थोडंसं पाणी टाकून ती विस्तव शांत करत आहे. आणि ती पहा मडकी आहे ज्याच्यामध्ये पोपटी आहे. आणि आता प्रसाद ती गरम मडकी उचलण्याचा प्रयत्न करत आहे आणि फायनली त्याला यश मिळालेलं आहे गरम भांडी उचलण्यात. विक्रमी तेच करते. आणि आम्ही आता हे सगळं घेऊन घरी आलेलो आहोत. सगळेजण आमची वाट पाहत आहेत. चला बघूया त्यांची रिॲक्शन काय. खूप भुकेलेले आहेत. तर सगळं आम्ही घेऊन चाललो आहे घरी. तर बघूया आता काय कसे रिॲक्शन असतात. सगळे वाट बघत आहेत. आता प्रसादनं ही पोपटी पोचलेली आहे. तर साधारणतः ही अशी दिसते. सगळं बॉईल होऊन जातं आणि ते खूप छान लागतं खायला. तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. हे असं दिसतंय ॲक्च्युली तयार केल्यानंतर. आणि आता सगळ्यांनी ताव मारलेला आहे. सगळेजण खाण्यामध्ये बिझी झालेला. आजचं केक कटिंग नंतर करणार. सगळे पहिला खाण्यासाठी बसलेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि लाईक करा. काही सजेशन असतील तर त्याही सांगू शकता जेणेकरून आम्ही इम्प्रूव्ह करू शकू. आणि हा खूप मजा आली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.